मंडळ विषय सर्वसाधारण सभेच्या या बैठकीमध्ये आपण सर्वच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विशेष सर्व संस्थांचे उपस्थित पदाधिकारी, सन्माननीय उत्कृष्ट मंडळाचे सदस्य, सर्वच शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग आणि आपण सर्वच बंधू, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी आपण आदरणीय दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली होती. त्यांच्या जागी माझी एकमताने आपण सगळ्यांनी निवड केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सुरुवातीलाच आभार मानते. खरं तर आदरणीय दादांच्या अचानक जाण्यानं येऊ नये अशी वेळ आपल्यावर आलेली आहे आणि त्यांच्या पश्चात ही जबाबदारी स्वीकारताना माझ्या नावात भावनिक ओझा, पण त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा आणि जबाबदारी सुद्धा. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपण आताच सांगितलं आणि आपण सगळेच जाणकार आहात, या संस्थेनं ग्रामीण भागातील बहुजन समाजातील आणि वंचित घटकातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दार अधिक व्यापकपणे खुली केली आणि आजपर्यंत त्यांचा कार्यकाळ अतिशय प्रगतीच्या दिशेने चाललेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा, आधुनिक साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा नेहमीच विस्तार करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना शिक्षण महर्षी बाबूराव चिखलीकर यांनी 7 सप्टेंबर 1941 रोजी केली आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत ही संस्था प्रकाशाचा आणि ज्ञानाचा सतत प्रकाश देतच पुढे जाताना आपण बघतोय. या वाटचालीमध्ये दिवंगत अण्णासाहेब आवटे, मामासाहेब मोहोळ, अण्णासाहेब वाजले, शंकरराव भिलके, प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि शंकरराव उसळ यांच्या सारख्या मान्यवरांनी आपलं अमूल्य योगदान दिलेलं आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळेच आज या संस्थेचा लौकिक राज्यात आणि देशामध्ये उतरलेला आपण सगळ्यांना पाहतोय. आपल्याला माहिती आहे की पवार कुटुंबियांचे सुद्धा या संस्थेचे अतूट ऋणानुबंध होते आणि आहेत. माझ्या आजी सासूबाई शारदाबाई पवार यांनी या संस्थेला योगदान दिलेलं आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्याचमुळे या शिक्षण मंडळाविषयी माझ्याही मनामध्ये विशेष आदर आणि जिव्हाळा हा पहिल्यापासूनच आहे. आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा, नवनवीन उपक्रमांचा आणि आता सांगितल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. आपण रोज त्याच्याविषयी ऐकतोय, पाहतोय आणि शिक्षण क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला पाहिजे. जगाच्या स्पर्धेत आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत असं दादांचं नेहमीच विजन असायचं आणि त्यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि दादांचा आग्रह आपला विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी तो कुठेही कमी पडला नाही पाहिजे, कुठल्याही क्षेत्रात मागे राहायला नाही पाहिजे, अशा सगळ्याच गोष्टींवर त्यांचा खूप खूप म्हणजे खूप प्रभाव असायचा. आपल्या महाराष्ट्राला शिक्षणाचा महान वारसा लाभलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विभावराव पाटील, महर्षी धोंडोबा कर्वे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची दार सर्वांसाठी खुली ठेवलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती
घडवलेली आपण सगळ्यांनाच समोर आहे. महान परंपरेचा हाच वारसा आपण पुढे नेण्याचा मानस आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली जसा ठेवला होता तसा तिथून पुढे चालत राहील याची खात्री मी आपल्या सगळ्यांना देते. पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. या पुण्य नगरीत आणि खास करून आपल्या ग्रामीण भागामध्ये आपली संस्था सर्वत्र अतिशय जोमाने आणि वेगाने आणि अधिक गुणवत्तेने पुढे जावी हेच दादांचं ध्येय होतं आणि हेच ध्येय आपण सगळ्यांनी पुढे येण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायचे आहे. आदरणीय दादांच्या स्वप्नातील प्रगत, आधुनिक आणि मूल्याधिष्ठ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ घडवण्यासाठी आपण सगळ्यांनीच आपल्या सर्वांच्याच अनुभवाचा, आपल्यामधील जगदीशने सांगितल्याप्रमाणे टॅलेंटचा, आपल्या जे काही आपले क्षेत्र आहे त्याचा इथे सगळ्यांनीच योगदान आपापल्या परीने जर दिलं तर सगळ्यांनी मिळूनच ही संस्था सगळ्यांच्या साथीनं पुढे जायला दादांच्या स्वप्नातली जी काही त्यांची स्वप्न होती ती सगळी साकार करण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी गाडी ती पूर्ण घडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एकत्र येऊया. मी शिक्षण क्षेत्राचा जरी अनुभव असला तरी बाकी अनेक आपण मान्यवर अनेक वर्षाचा आपला अनुभव आहे. त्यामुळे आपण कुठेही तुम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण ह्या कुठल्याही प्रकारच्या सूचना करावा, सल्ला द्यावा आणि सगळ्यांना विचारात घेऊनच आदरणीय दादांच्याच प्रमाणे आपण या संस्थेला सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आपण सगळ्यांनी आपल्या सहकार्याचं आणि आशीर्वादाचं ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करेन असा शब्द मी आपल्याला देते आणि इथे थांबते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.